नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। चित्रामध्ये दिसणारी व्यक्ती ही जगातील एक दुर्मिळ स्त्री आहे, कारण तिच्या शरीरामध्ये हृदयच नाही आहे आणि ती आपलं कृत्रिम हृदय पाठीवरच्या पिशवीत घेऊन फिरत असते। तिच्या त्या पिशवीमध्ये 7 ते 8 किलोच्या 2 बॅटऱ्या आहेत, मोटर आहेत आणि बाकी पाईप्स वगैरे अशा सगळ्या वस्तू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ती जिथे कुठे जाईल, उठता बसता तिला ती पिशवी सोबत ठेवावी लागते आणि तिचं संपूर्ण जीवन, तिची पूर्ण दिनचर्या त्या सगळ्या वस्तूंसोबत असते। मित्रांनो, विचार करा, आम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आम्हाला कितीतरी चिंता भेडसावत असतात। छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी आम्ही करत असतो। बऱ्याचदा स्वयंपाक बरोबर झालेला नाही आहे, गाडी वेळेवर आली नाही आहे, खूप गरमी होत आहे, खूप थंडी वाजत आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आम्ही त्रासतो आणि त्याचा इम्पॅक्ट आमच्या मनावर सोबत आमच्या आजूबाजूच्या लोकांवर पण घडवून आणतो। या स्त्रीकडे पाहिल्यावर लक्षात येतं की इतक्या कठीण परिस्थितीमध्ये असून देखील तिच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य आहे ते आम्हाला शिकवतं की माणसाला जीवनामध्ये जिवंत राहणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बाकी त्यानंतरच्या सगळ्या गोष्टी ह्या अगदी क्षुल्लक आहेत। यावरून आम्ही या लहान लहान गोष्टींसाठी आमच्या जीवनामध्ये निर्माण करणारं जे दुःख आहे ते टाळता नाही येणार का? मित्रांनो, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांचा देखील लहानपणीचा एक किस्सा खूप मजेदार आहे। त्यांच्या घरच्या गरिबीमुळे त्यांना नवीन शूज मिळत नव्हते आणि याचं त्यांना खूप दुःख होतं। त्यांना फुटबॉल खेळायला खूप आवडायचं, पण नवीन शूज नसल्यामुळे ते सतत आपल्या गरिबीवर किंवा आपल्या आईवडिलांवर रागवत असत आणि एकदा खेळ झाल्यानंतर ते बाहेर बेंचवर बसले होते आणि याच गोष्टीचा विचार करत होते की इतर मुलांजवळ शूज असतात, मला नवीन शूज मिळत नाही आणि म्हणून ते आपल्या गरिबीला दोष देत बसले होते। त्याच वेळेस त्यांच्या समोरून एक अपंग व्यक्ती पाय नसलेला कसा तरी घासत घासत रांगत रस्त्याने जात होता। त्या व्यक्तीकडे त्यांनी बारकाईने पाहिलं आणि त्यानंतर त्यांची नजर आपल्या पायांकडे वळली आणि क्षणार्धात त्यांना लक्षात आलं की माझ्याकडे पाय आहेत म्हणून मी फुटबॉल तरी खेळू शकतो। आणि मग त्यांच्या मनातलं ते सगळं जे दुःख होतं ते निघून गेलं। त्यांना कळलं की माझ्याजवळ शूज नसतील तरी चालेल, पण माझ्याजवळ पाय असल्यामुळे मी कमीत कमी फुटबॉल खेळू तरी शकत आहे आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी देवाला धन्यवाद दिले। मित्रांनो, अशा कितीतरी गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये आहेत की ज्या आम्हाला खूप आनंद, समाधान देऊ शकतात, पण आमचं त्या गोष्टींकडे लक्षच जात नाही आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आम्हाला त्रास देत असतात, आम्हाला असमाधानी करत असतात, आम्हाला दुःख देत असतात। आम्ही त्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला जर शिकलो आणि आमच्याकडे काय चांगल्या गोष्टी आहेत याकडे बघायला शिकलो तर नक्कीच आम्ही आमच्या जीवनात पुढे जाऊ शकू, चांगल्या प्रकारे आनंदी समाधानी जीवन जगू शकू। धन्यवाद। माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा।